काही देव नाहीये, मी त्यांना देव नाही मानणार, कारण ते एक फकीर आहेत। मित्रांनो, जी हिंदू संघटना आहे त्यांनी हे कृत्य करायला पहिले महादेवाची नगरी वाराणसी पासून सुरुवात केली आणि त्यांनी हे सगळं नंतर लखनौ मध्ये सुद्धा केलं। म्हणजे तिथं जे पण हिंदू मंदिर आहेत तिथून साईबाबांच्या सगळ्या मूर्ती यांनी हटवल्या आणि यांना साथ देणारे म्हणजे शंकराचार्य, ते म्हणजे शंकराचार्य अभिमुक्तेश्वर यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांनी सांगितलं की ते जे पण करताय ते चांगलंय। आता त्यांचं म्हणणं आहे की साईबाबा हे काही हिंदू नव्हते, आता बाकीच्या शंकराचार्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिलाय। आता त्यांचं मिशन आहे की भारतात जेवढ्या पण साईबाबांच्या मूर्ती आहेत तेवढ्या सगळ्या हटवण्यात याव्या। आणि मित्रांनो, या मागचं कारण म्हणजे साईबाबा म्हणत होते की सबका मालिक एक है आणि अजून ते मस्जिद मध्ये पण जात होते। आता मित्रांनो, या अंधभक्तांना कोण सांगणार की सबका मालिक एक म्हणजे साईबाबा कोणत्याही जातीला आणि धर्माला मानत नव्हते। त्यांचं म्हणणं होतं की ईश्वर एकच आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांचा मालिक जो की ईश्वर आहे तो एकच आहे, म्हणून लोकांनी देवामध्ये फरक करू नये, हाच त्यांचा उद्देश होता। पण आता ज्यांची समजून घेण्याची मानसिकताच नसते त्यांना सांगणार पण कोण? आणि याची सुरुवात काही वर्षांपूर्वी केली शंकराचार्य स्वरूपानंद महाराज यांनी। त्यांनी हायकोर्ट मध्ये एक याचिका दाखल केली आणि त्यांनी म्हटलं की साईबाबा हे हिंदू नव्हते, ते मस्जिद मध्ये जात होते, म्हणून साईबाबाच्या मूर्ती हटवण्यात याव्या। आता मित्रांनो, हे झालं वाराणसी आणि लखनौचं। आता आपण येऊया आपल्या महाराष्ट्रात। आता मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचं स्थान म्हणजे शिर्डी आणि तिथं लाखो भाविक आपल्या देशातून तर काय पण परकीय देशातून सुद्धा येतात आणि त्यांच्या सगळ्या मनोकामना सुद्धा पूर्ण होतात। आपल्या महाराष्ट्रातील शिर्डीचा संपत्तीच्या बाबतीत 3 नंबर लागतो, म्हणजेच लोक इथं त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या की करोडो रुपये आणि सोनं इथं दान करतात। आता मित्रांनो, जिथं शंकराचार्यांनी लोकांना चांगलं शिकवायला पाहिजे, देवाचं अस्तित्व दाखवून द्यायला पाहिजे, समाज प्रबोधन करायला पाहिजे, तिथं ते शंकराचार्य सांगताना दिसतात की साईबाबा काही देव नव्हते आणि त्यांना तुम्हीही मानू नका। आता साईबाबांची मूर्ती तर मंदिरातून काढून टाकणार, मग तिथं या शंकराचार्यांची मूर्ती लावावी का? आता मित्रांनो, महाराष्ट्रातील लोक याबाबत तीव्र संताप व्यक्त करताना दिसताय। ते म्हणताय की आम्ही शिर्डीत राहून कधी हिंदू मुस्लिम असा भेद केला नाही, तर तुम्ही वाराणसीचे लोक कोण आले? आणि मुळात म्हणजे माणसापेक्षा धर्म मोठा झालाय का? आणि देश विकसित न होण्यामागे मुख्य कारण म्हणजे आपण धर्माला मोठं करून ठेवलं आणि आपण सामान्य राहिलो। मित्रांनो, आता तुम्ही या हिंदू संघटनेला पाठिंबा देणार का? आणि तुम्हीही फक्त हिंदू आहेत म्हणून साईबाबांची मूर्ती हटवणार का? कमेंट मध्ये नक्की सांगा।